एक तू काढ, एक मी काढतोय, कळला? पण 1.5-2 किलो, कळला? लहान नको आपल्याक. सुसाट पीस आहे, सुसाट पीस आहे काहीतरी. हा कोकरचा वाटता, मोठो पीस आहे. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजलेत आणि बऱ्याच दिवसानंतर आपण चाललोय फिशिंगला. समुद्रावरती कोकर टार्गेट आहे, कोकर पकडूया. एकाच दुसरं होती. हवा बरीच आहे पण थोड्या वेळाने कमी होईल. खूप दिवसानंतर चाललोय, म्हणजे जवळजवळ मला वाटतं 10-1 दिवस तरी रॉड हातात घेतलेला नाही. वाव, पाणी एक नंबर आहे ना. वेळ आहे अजून, खाली उतरतो आपण, गड खाली उतरतो. पाणी क्लिअर आहे, साधारण मस्त आहे. बोटी पण बऱ्याच आहेत. भावेश आहे बऱ्याच दिवसानंतर. गरवू गेलो आहे. त्या दिवशी आम्ही गेलेलो पण बेटने गरवत होतो. आज बेट नाही, आज लूर फिशिंग डायरेक्ट. चला तर खाली जाऊया आणि खाली भेटू. तिकडे वरती हवा वाटते, इकडे थोडीशी कमी आहे, बऱ्यापैकी कमी आहे. पाणी पण मस्त आहे, क्लीन पाणी आहे. मागे पाणी एकदा आलो होतो, 2दा गडू पाणी होतं साधारण. थोडंसं गोडं पाणी अजून पण आहे बऱ्यापैकी. तर इकडे सेटअप लावला आहे, आपला रेग्युलर सेटअप आहे. शिमानोची FX 4000 आणि मेजर क्राफ्ट इंद्रा 9 फूट. तर रबरवरती बघूया आधी. भावेशकडे डायवाचा पॅन्टम कॅटफिश आहे आणि रेड सेम आहे. तर बघूया, चला सुरुवात करूया. एक तू काढ, एक मी काढतोय, कळला? पण 1.5-2 किलो, कळला? लहान नको आपल्याक. तर या इकडे कास्टिंग करूया, बघूया एवढ्या आहेत. आज एकतरी मासो काढूच आपल्याला, एक कोकर पकडूच आपल्याला. आज टार्गेट कोकरच आहे. तर ह्याला मस्त त्या दिवशी रिझल्ट होता, 2 कोकर काढले ह्या कलरवरती कविताने. तर आज बघूया आपल्याला काय लागतंय. हवा आहे बऱ्यापैकी. तर फिशिंगला सुरुवात करतानाच ट्रॅक चेक करायचा, त्याच्यानंतर कास्टिंग. बघूया आता केव्हा मासो लागतात. कोकर वगैरे लागण्याचा चान्स आहे. मासा ना लागला ना तर उशिरा लागेल, कधी कधी केव्हा पण लागतो. तर आता वाजले साधारण 5:30 व्हायला आलेत. साधारण 6-6:30 झाले ना की मासा लागेल हमखास. इकडे खाली खडप आहे थोडंसं, इकडे दुसरा पण मासा लागू शकतो आपण. कोबरा बिबरा. प्लेट वापरून बघूया थोड्या वेळाने. आपण ट्राय करूया. जिग प्लेट ट्राय करून बघूया. हे ना आणला ना, मासो काढून आणला आणि काय काढला ना माहिती आहे काय? चर्चो काढला ना लूरवर. हे लूरवर चर्चो पहिल्यांदाच लागलो असत ना तुका. चांगली साईज आहे. माका पण एवढा वेळ गरवलंय पण लूरवरती चर्चो नाही कधी लागलेलो. हा हा, चांगली साईज आहे, मस्त. चर्चे आलेत वाटतं होय ना. बेटवर गरवू घेऊ खाऊ आपल्या एक. हा, हे बारीकशे आहे. बोले आपल्याक मासं काही जास्त लागणार नाही म्हणून बारीकच आणूया. कोकर शोधायला आलोय पण कोकरची काय स्ट्राईकच नाही, बारीक पण. तरी पण चालू आहे गेम, बघूया कोकर लागता काय.
बेटने गरवला ना तरी पण मासे लागतील. आता चर्चे वगैरे लागतील. ह्या सीझनला आता गरमी वाढते ना, तेव्हा बेटला पण मासा आता चांगला लागतो समुद्राकडे. पण स्पॉट चांगले पाहिजेत. पकडा पकडा. कोकर लागायला पाहिजे मित्रांनो. कोकरच नाही वाघ. सुसाट पीस आहे. सुसाट पीस आहे काहीतरी. हा कोकरच वाटता. मोठो पीस आहे. पहिलीच कास्ट मारली त्याने होती पिंक काढून. काय आहे काय कोकर. चांगला पीस आहे. कोकरच असत. होय. तांबवसा आहे नाही तर तांबवसा नाही तर फिंगर मार्क आहे. तांबवसा आहे. तांबवसा आहे. तांबवसा आहे. मजबूत पीस आहे. कैसे काढणे का इसको. लाइन खावे घासीत. लाइन 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 मोठा पीस आहे. माकड 2 किलोच्या वरचा पिसा वाटता. या सुरू झालो असतो पण कामच नाही रे ते राटा पाय. थांब घेऊया. हो होय होय. कसलो पीस आहे. आओ हाय होय. मजबूत पिसा होय. बसलो हे बघ किती मास. मजबूत पिसा मित्रांनो. तांबवसा आहे. जाऊ नको बाबन्या. ऐकता नको. ह्या साईडला आहे ना. ह्या साईडला ते तिथं घेऊया. तिथं घेऊया. त्या खडपावर थांब. ते खडपावर घेऊया. थांब तसाच घेते त्याला. पाण्यावर घेते. थांब ते घेते. भाई घे जा लवकर. घे घे घे. आईला कडक पीस रे. पहिल्यांदाच आयुष्यात एवढा मोठा तांबूसा पकडलाय भावेश. कडक पीस. कडक पीस. कसलो पीस आहे बघा. जबरदस्त. तरी म्हणते कोकरासारखा रेट बी नाही. फक्त रन मारी. किती असत. 2.5 किलो आहे ना आरामात. 2 किलोच्या आरामात. 2 किलोच्या वरचो पीस आहे हा. बघा कसला पीस आहे. खतरनाक. साधारण 1.5-2 किलो मी तांबूशी पकडलेली. ही पहिल्यांदाच एवढी मोठी तांबूशी लागली आणि मजबूत साईज आहे. जवळजवळ ना 2 किलो क्रॉस आहे. घरी गेल्यावरती वेट करू. 2 किलो आरामात क्रॉस आहे. जबरदस्त. कसला आहे. कडक फाईट दिली. कडक फाईट. हे गरवा. अजून गरवा. तांबवशील. हा बघा आत्ताच लूर लावला हा आणि लगेच उचलला याला. कसला पीस आहे माहिती आहे. कडक काम झालंय. कडक काम झालं मित्रांनो. बऱ्याच दिवसानंतर फिशिंगला आलो. 1 नंबर कॅच झाला. तर आत्ताच 22चा चरचा काढून ठेवला आणि लूर बदलला आणि मारला. तर ह्या रबऱ्याच्या पहिल्याच कास्टला पकडला. मी बोललो कोकर असेल पण कोकरसारखी रन नाही मारत होता. बेस्ट साईज लागली. तांबूशी आपण पकडलेली पण एवढी मोठी नाही लागलेली कधी. भावेश तिकडेच गेला. मगाशी चर्चा काढला ना तिकडेच गेलाय. नाही तर आपण खाडीमध्ये तांबूशा खूप पकडल्या पण समुद्राकडे आपल्याला जास्त तांबूशी नाही. जास्त कोकरच लागतात. समुद्राकडे गरवायला आलो की आज चुकून तांबवसा लागला. सूर्य पण खाली गेलाय. थोडासा दिसतोय फक्त लाल लाल. सनसेट झालाय. बघूया अजून थोडा वेळ. एक स्ट्राईक झाली फक्त. भावेशला तिकडे काय झाली काय स्ट्राईक माहीत नाही. बाकी काय स्ट्राईक नाही सध्या तरी. प्रयत्न चालू आहे. तिकडे बघूया. या हा बघा इकडे चंद्र पण मस्तपैकी वरती आला आहे. मला वाटतं पौर्णिमा असेल 2 दिवसानंतर. पूर्ण खंड आहे. थोडासा बाकी आहे फक्त. बऱ्यापैकी काळोख झाला आहे. सूर्य पण गायब झाला आहे. नाही स्ट्राईक. तिकडे पण नाही. कोकर नाही वाटतं.
तांबवसा याकच आलेला आपल्या वाटणीचा. चला मित्रांनो, फिशिंग थांबवली आहे. साधारण काळोख झाला, म्हणजे बऱ्यापैकी काळोख झाला. तर आता कल्टी मारतो, बरंच लांब आलेलो. स्ट्राईकच नाही बोलो, कोकर वगैरे लागतील. 2 फक्त स्ट्राईक झाले, एक चरचो पकडला भावेशाने आणि एक तांबवसा. पण बरा झाला तांबवसा मोठ्या साईजचा लागला, चांगला एकदम. तर समुद्राकडे आपल्याला तांबवसा नाही लागला, कानही पण नाही कधी समुद्राकडे आपल्याला लागली अजून तरी. तांबवशी आपण छोट्या पकडल्या तिकडे समुद्राकडे, पण अशी साईज नाही लागली होती कधी. चलो भाई साहेब, पिशवी में भरो, घरी जाऊन वजन करूया. 2 किलो असतं तर साधारण. पिशवी पण आम्ही मानलेलो बारकी, कोकरच्या मापाची. लागला तांबवसा, असं विषय झालो. तर बघूया मित्रांनो, तांबवसा केवढा, किती किलोचा आहे. ही आमची मासे खाणारी मंडळी आली ना, सो भेटला एक मासा मस्तच. अरे 2,880 मित्रांनो, हा बघा, म्हणजे ऑलमोस्ट 3 किलो आहे. 2,880, खतरनाक साईज आहे. चर्चा बघ तुझा. तो सांगू तुला मी अंदाज 380 असेल. 410 झाला, म्हणजे ऑलमोस्ट 3 किलोचा तांबवसा मित्रांनो. खतरनाक साईज आहे बघा. हात बघा माझा आणि त्याचं तोंड बघा किती रुंद आहे. पुन्हा एकदा आलोय, परत 5:30 वाजले संध्याकाळचे. सेम स्पॉटला चाललोय परत एकदा. तर बघूया आज तरी काही कोकर बिकर लागतं आहे. काल कोकर टार्गेट करूची होती, पण कोकर नाही लागलो. आज तरी लागतं काय बघूया. आज अँगलर संधू आहे आपल्यासोबत. काल भावेश होता, भावेशने काल चर्चा काढलेला. इथे आलात ना की हवा लागते जरा मस्त. हा चला स्पॉटकडे जाऊ खालती आपल्या, आणि बघूया आज काय लागतंय ते. इथे आलात ना की नजारा खूप खतरनाक दिसतो, जबरदस्त. संधूने इकडे गरवायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच गरवतोय तो समुद्रावरती. खाडीत गरवला ना, पण अजून मासो देखा लागलो नाही. आय होप आज तरी मासो देखा लागत. ते का मासो कधी लागता बघतो मी. तर कालचा सेटअप आहे आपला. FX 4000 रीड आहे आणि इंद्रा. तर आज ना वेगळा रबर जरा ट्राय करूया. मरवीचा आहे हा, नवीनच कलर होता तर घेऊन आलो आहे. जिगेड मोठा लावला याला, 35 ग्रॅमचा जिगेड आहे. तर बघूया. संधू काढ काहीतरी, जाली मसा. पहिलीच कास्ट. अजून तरी काय स्ट्राईक नाही बारकी पण. किनाऱ्यावरून ना कास्टिंग मारून बघतोय. तिकडे पुढे आलो, इकडे पण स्पॉट मस्त आहे. इकडे बघूया कास्टिंग मारून. चांगलं आहे इकडे. मासे गेले कुठे? तर दुसरा दिवस होता सलग. तर म्हणजे मासा कसा माहिती आहे, लागला तर मासे लागले तर पटापट लागतात. कधी कधी काय लागत नाही, रिकामी पण जायला लागतं. आज रिकामी दिवस आहे, असू देत. चला तर आता पटापट कल्टी मारतोय, बरंच लांब जायचंय. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.